देशातील हवामानामध्ये गेल्या काही दिवसांपासून आठवड्यांपासून फार मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे महाराष्ट्रावर देखील ह्याचा परिणाम झालाय। त्यात यंदा पाऊस देखील लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं आता हवामान खात्याने एक इशारा देखील दिलेला आहे। मात्र तत्पूर्वी जे शक्ती चक्रीवादळ निर्माण झाले त्यामुळे आता महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे वाऱ्याची दिशाही बदलली असून याचा प्रभाव महाराष्ट्रामधील हवामानावरती मोठ्या प्रमाणात पडल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 48 तासात म्हणजेच 18 मे पर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे। या कालावधीमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने हे वारे वाहतील आणि विजांच्या गडगडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय। त्याचबरोबर पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशात देखील चक्रीवादळामुळे म्हणजे शक्ती चक्रीवादळामुळे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पूर्व मोसमी वारे आणि वळवाच्या पावसाचा प्रभाव सध्या जाणवतोय। त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे असा इशारा देखील हवामान खात्याने वर्तवलाय। अरबी समुद्र आणि तेलंगणा भागामध्ये वाऱ्याची चक्राकार गती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हा वर्तवला गेलाय। 15 ते 22 मे दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा हा जोर अधिक असणार आहे।